नमस्कार, मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आधी मापे कशी घेतली ते बघूया. पूर्ण उंची 13 इंच, त्यात 1 इंच शिलाई घेतली. शोल्डर मागील गळ्यावरून 5.5 इंच घेतला. छाती 34 इंच, 34चा चौथा भाग 8.5 इंच, त्यात 2.5 इंच शिलाई घेतली. कंबर आहे 30 इंच, 30चा चौथा भाग 7.5 इंच, त्यात 2.5 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी घेतलं. इथे गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.5 इंच घेते आणि क्रॉस टेप लावून गळा उंची 10 इंच घेते. खालून गळा रुंदीला 3 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया. इथे मी गळ्याला पंचकोन शेप देणार आहे. त्यासाठी इथे 1.5 इंच घ्यायचं आणि इथे 2.5 इंच घ्यायचं. इथे गळा रुंदीला 2.5 इंचापर्यंत ब्रॉड घेऊन गळ्याला शेप देऊयात. हा असा पंचकोन शेप द्यायचा आहे. आखलेला शेप दुसऱ्या साईडला उमटून घेऊया. अशा प्रकारे. आणि मग चॉकने हे डार्क करून घेऊया. गळ्याला दोरीची पायपिंग मी बनवणार आहे. त्यासाठी पायपिंग तयार करून घेऊया. मशीनला पायपिंगचा फूट लावून मी अशी दोरी तयार करून घेते. पट्टी तयार करून घेतली. ही पट्टी आखलेल्या शेपच्या बाहेर 1/2 इंचावर जोडायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. कोण्याकडे मात्र सुई आतरून कपडा आणि पट्टी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फिरून शिलाई द्यायची आहे. पुढे पण तशीच शिलाई द्यायची. हे बघा, दोरीपट्टी शेपवर फिनिशिंगने जोडून घेतली. यावर आता मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं. ही मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. याच्या मागच्या साईडनं दोरीपट्टी जोडलेली शिलाई दिसते. ही बघा, त्यावरूनच शिलाई द्यायची. जिथे कोण आहेत तिथे सुई रुतून दाब उचलायचा आणि मग कपडा फिरून शिलाई द्यायची. पुढे पण तशीच शिलाई द्यायची आहे. शिलाई दिल्यावर शेप कट करून घेऊया. मग या चारही कोण्यावर असे कट देऊयात. त्यामुळे अस्तर या कोण्याकडून व्यवस्थित उलटलं जाईल. अस्तर आत उलटून घेऊया. हे बघा, अस्तर आत व्यवस्थित उलटलं गेलं. आता वरून एक दाब शिलाई देऊयात. दाब शिलाई देऊन घेतली. आता संपूर्ण कडेने शिलाई द्यायची.
आणि मग एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घेऊया. इथून पण टक्स आखून घेऊया. आणि मग अर्धा इंच शिवून घ्यायचं आहे. डिझाईनसाठी रेड कलरचा 3x3चा चौकोनी कपडा घेतला. असे 4 चौकोन लागतील. चौकोन असा त्रिकोणी फोल्ड करून असा इथे जोडायचा आहे आणि दुसरा चौकोन फोल्ड करून समोर जोडायचा आहे. अजून 2 चौकोन असे याच्या खाली जोडायचे. शिवून घेऊया. शिलाईच्या बाहेर एक्स्ट्रा दिसते ते कट करून घेऊया. नंतर कमरपट्टी जोडूया. पट्टी कडेने फोल्ड करून घेऊया. आणि मग पट्टी बाजूवर ठेवून अर्धा इंच शिलाई द्यायची. टक्सच्या इथे बारीक प्लेट टाकून संपूर्ण जोडून घेऊया. मग अस्तरवर दाब शिलाई द्यायची. अस्तरात फोल्ड करून मोठी शिलाई देऊन घेऊया. पट्टीला हात शिलाई केल्यावर ही शिलाई आपण काढून टाकणार आहोत. या डिझाईनला कडेने फिनिशिंगसाठी ते लेस लावून घेऊया. तशीच दुसऱ्या साईडला पण लेस जोडून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे लेस जोडून घेतली. अशीच दुसऱ्या साईडला पण लेस जोडून घेते. हे बघा, लेस जोडून घेतली. इथे मध्ये व्हाईट मणी लावून हे त्रिकोण फिक्स करून घेऊया. अशा प्रकारे डिझाईन आपली तयार झाली. कशी वाटली डिझाईन कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.